श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. आज आषाढ वद्य एकादशी. प्रातस्मरणीय कीर्तनाचार्य सद्गुरू श्री दीनानाथजी गंधे महाराज नाशिक यांची 24वी पुण्यतिथी. श्रोते हो, महाराज कीर्तनात नेहमी म्हणायचे, संतांचं विशेषण काय तर सतरती सतरती स लोकांस तारयती. संत या भवसागरातनं स्वतःही तरतात आणि आपल्याबरोबर जे कोणी सद्भक्त भाविक त्यांच्या चरणांवरती, त्यांच्या शब्दावरती सश्रद्ध अंतःकरणाने दृढ विश्वास ठेवतात. वाक्य नीट ऐका. सश्रद्ध अंतःकरणाने दृढ विश्वास ठेवतात. त्यांच्या जीवनामध्ये जी अनुभूती संत स्वतः घेतात ती अनुभूती ते आपल्या सद्भक्तांना देण्याचा सतत प्रयत्न करत असतात. हीच अनुभूती महाराजांच्या बाबतीत महाराज सगुण रूपात असतानाही अनेकांनी घेतली. आज महाराज प्रत्यक्ष रूपात नाही, पण जे कोणी त्यांच्यावर सश्रद्ध अंतःकरणाने विश्वास ठेवतायत त्यांना आजही हीच अनुभूती महाराज देत आहेत. श्रोते हो, महाराजांचा हा आत्मकल्याणाचा आणि जनकल्याणाचा प्रवास अगदी बालपणी सुरू झाला. नाशिक पंचवटीतील चतुसंप्रदाय आखाड्याचे महंत श्री दीनबंधुदासजी महाराज यांनी महाराजांबद्दल लिहून ठेवलेलं मनोगत ऐका. चिरंजीव दीनानाथजींना लहानपणापासूनच कीर्तन प्रवचन श्रवणाचा छंद होता. आमच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सवात लहान मुलांना एकत्र करून त्यांच्या सहकार्याने देवाच्या निरनिराळ्या भक्तांचे नाटक बसवून त्या भक्ताच्या प्रमुख भूमिकेत ते स्वतः काम करत. त्यात त्यांचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या सिद्धांतानुसार पुढे ते स्वतः कीर्तन करू लागले. भक्तासारखे भक्तीत मग्न होऊ लागले. त्यांना वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्री रामचंद्रबुवा शिरवळकरांची सद्गुरू कृपा तसंच उत्तम मार्गदर्शन लाभले. त्यांनी या हिऱ्याला उत्तम पैलू पाडले. आज ते उत्तम कीर्तनकार म्हणून भारतात सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या कीर्तन सेवेस सुरू होऊन आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. नाशिक महानगरातील भाविकांना व आम्हालाही त्याचा सार्थ अभिमान वाटतो. श्रोते हो, महाराजांनी स्वतःच्या जीवनामध्ये अविरत अविश्रांत अखंडपणे आत्मकल्याणाकरता प्रचंड साधना केली. केलेल्या साधनेचं प्रचंड बळ, प्रचंड ऊर्जा स्वतःपुरती ती मर्यादित न ठेवता ती आत्मकल्याणाकरता केलेली साधना, आत्मोद्धार तर त्यांनी केलाच, मोक्षप्राप्तीच्या साधनेपर्यंतची त्यांची अनुभूती त्यांच्या अनेक काव्यामध्ये आपल्याला पाहायला तर मिळतीच. पण याबरोबर त्यांनी ही साधना प्रसाद म्हणून सतत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाला वाटली. श्रोते हो, आज त्या सद्गुरूंची पुण्यतिथी आहे. श्रोते हो, आदरणीय बाबा बेलसरे गुरुजी म्हणायचे, संतांचं कार्य हे ते सगुणात असतानापेक्षाही ते निर्गुणात असताना व्यापक असतं. ती सद्गुरू शक्ती त्या व्यापकतेने आपल्यावरती श्रद्धा ठेवणाऱ्या भाविकांचं कल्याण अखंडपणे करत असते. आणि ज्या दिवशी या महात्म्यांचं पुण्यस्मरण असतं त्या दिवशी तर विशेषत्वाने त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेता येतात. श्रोते हो, आज महाराजांच्या या पुण्यस्मरणानिमित्त सूक्ष्म रूपामध्ये सर्वत्र व्यापक असलेल्या महाराजांच्या स्मरणाने, त्यांच्या मौलिक उपदेशाने आपलं जीवन धन्य करून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला उत्तम साधक बनायचं आहे, उत्तम शिष्य बनायचं आहे. महाराज म्हणले, शिष्य म्हणजे कसा तर जीवनाच्या नौकेत बसून अज्ञानाचा सागर पार करून यशाच्या परतीराकडे जाण्यासाठी पारंपरिक प्रसादाने सिद्ध करून
सद्गुरूने हातात दिलेलं साधनेचं नामरूपी वल्ह अखंडित एका लयीत मारणारा तोच शिष्य. म्हणजे काय तर सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं नाम हे अखंड, त्याला खंड पडू द्यायचा नाही आणि एका लयीत, हे विशेष आहे. महाराजांनी कीर्तनात सुद्धा सांगायचं की कपड्याची शिवण उत्तम असावी तर तो प्रत्येक धागा, प्रत्येक टाका हा एका लयीत पडला पाहिजे. एक टाका इथे एक टाका तिथे जर पडत असेल तर ते उत्तम काम नव्हे. आपल्या नामस्मरणामध्ये ही एक लय आली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. महाराज म्हणायचे, गुरु पारखोनी करावा, गुरु ओळखून केलाच पाहिजे. तो फार महत्त्वाचा भाग आहे, कारण आजकाल खूप फसवेगिरी वाढली आहे. असो, मुद्दा लक्षात घेऊया. एकदा निश्चयात्मक प्रवास सुरू झाला की मनरूपी नौका चिकित्सेच्या वादळात सापडू देऊच नये. श्रद्धा ही आढळ राहिलीच पाहिजे. ती जर आढळ राहिली नाही, साधना सुटली, चिकित्सा सुरू झाली तर होतं काय तर जीवनाची नौका वादळामध्ये सापडणार. गुरूंनी दिलेली साधना हे गुरुचं सूक्ष्म रूप आहे. साधनारूपी सूक्ष्म रूपात अखंड एकरूप होणारा तोच शिष्य. पुन्हा एकदा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपली साधना वाढवण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्यावरचा विश्वास दृढ करण्याचा. आणि काय असतं मंडळी, दृढ विश्वास आहे. बरेच जण असं म्हणतात तो मनात आहे, पण काही गोष्टी कृतीत सुद्धा दाखवणं गरजेचं असतं, गरजेचं आहे. महाराजच सांगायचे की चित्रातल्या पदार्थांना बघून पोट भरत नसतं. मनात श्रद्धा आहे, त्याने अखंडपणे नाम सुरू आहे, तर कृतीत सुद्धा सद्गुरूंची होईल ती सेवा करण्याचा आपण सतत प्रयत्न करत राहिलाच पाहिजे. किती बोलणार, किती सांगणार. खरं सांगायचं तर महाराजांनी जो उपदेश केला आहे त्या उपदेशातली एक ओळ जरी आपण आपल्या जीवनात अंगीकार करत राहिलो तर निश्चित महाराजांची कृपा आपल्याला अनुभवता येईल. श्रोतेहो, फार काही बोलण्यापेक्षा महाराजांच्या शब्दामध्ये महाराजांनी लिहिलेलं एक काव्य, त्या काव्यातला उपदेश, याच्यावर तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. महाराजांच्या स्मृतींना, महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करूया आणि त्या महाराजांच्या उपदेशाने आपल्या जीवनामध्ये त्यांची कृपा संपादन करून घेण्याचा प्रयत्न करूया. महाराज म्हणाले, भूतकाळ हा विसरून जावा, भविष्य चिंता करू नका, वर्तमान सुखकारक जगण्या, राम नाम हे विसरू नका. कितीही उगाळा भूतकाळ मनी, टाळू न शकतो दैवजनी. भूतकाळ कितीही उगाळला तर तो आपला वर्तमान बदलू शकत नाही. कितीही उगाळा भूतकाळ म्हणी, टाळू न शकतो दैवजनी. स्वप्न रंगवा भविष्यातली, पूर्ती पाहिली कधी कुणी. भविष्यातले खूप स्वप्न रंगवून ठेवले तरी त्याची पूर्तता झालेली कधी अनुभवायला मिळते का? यश मिळतं, ती पूर्तता होती, पण कधी तर कितीही उगाळा भूतकाळ म्हणी, टाळू न शकतो दैवजनी. स्वप्न रंगवा भविष्यातली, पूर्ती पाहिली कधी कुणी. यश मिळते जगी पुण्याईने, ते यश पुण्याईने मिळतं. यश मिळते जगी पुण्याईने, पुण्यास्तव तुम्ही राम जपा. वर्तमान सुखकारक जगण्या, राम नाम हे विसरू नका. भूतकाळीच्या सुखदुःखांनी बहुदाटते बेचैनी मनी. गतवैभव ते करीते दुःखी, गतदुःखे ये क्रोध मनी. भूतकाळीच्या भोवऱ्यातुनी सुटण्या, त्याला स्मरू नका. तो भूतकाळ आठवूच नका, कारण गेलेलं वैभव आज आठवलं तर ते दुःख देतं. बरं, दुःख आठवलं तर क्रोध निर्माण होतो, म्हणून त्याचं स्मरण करूच नका. मग काय करा तर वर्तमान सुखकारक जगण्या, रामनाम हे विसरू नका. भविष्य स्वप्ने रंगवितांना, सीमारेषा विसरू नका. स्वप्नांची ही पागल दुनिया, भविष्य त्यातच हरवू नका. वर्तमान हे असे जगा की, दोन्ही काळ देई धका. वर्तमान सुखकारक जगण्या, रामनाम हे
विसरू नका. भूत भविष्या विसरूनी गेला. दीनानाथ श्रीराम कृपे. वर्तमान हा सुखात जगतो. जागृती स्वप्नी राम जपे. प्रारब्धाचे भोग टाळण्या हवी तुम्हाला राम कृपा. वर्तमान सुखकारक जगण्या राम नाम हे विसरू नका. राम नाम हे विसरू नका. श्रोते हो, महाराजांनी सांगितलेला हा मौलिक उपदेश आपण नित्य स्मरणात ठेवूया आणि महाराजांनी दिलेलं नाम, महाराजांनी केलेली कृपा उत्तरोत्तर आपल्या जीवनामध्ये वृद्धिंगत होईल अशी साधना करूया. महाराजांच्या पवित्र पुण्यस्मृतींना पुन्हा एकदा उजाळा साष्टांग दंडवत करूया. ज्या श्रोत्यांनी प्रत्यक्ष महाराजांना पाहिलं नाही आहे, ज्या श्रोत्यांना महाराज माहिती नाही आहेत, त्या श्रोत्यांनी आवर्जून या यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा महाराजांच्या काही आठवणी, महाराजांची काही कीर्तनं आपल्याला उपलब्ध आहेत. आवर्जून ते ऐका. आवर्जून महाराजांचं दर्शन त्यानिमित्ताने या प्रसारमाध्यमांच्यातून तरी आपल्याला होईल. एकदा त्यांच्या चरणाशी आपण लीन झालो, एकदा त्यांच्याशी नातं जोडल्या गेलं की मग जीवनामध्ये कृपेची अनुभूती नक्कीच घेता येईल. हे पुन्हा पुन्हा का सांगतोय? कारण कवी सुंदरदासजी आवर्जून म्हणलेत की बाबा, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात, पुन्हा पुन्हा मिळतात. काय? तात मिले पुनि मात मिले, सुत भ्रात मिले युवती सुखदाई, राज मिले गजबाज मिले, सब साज मिले मन वांछित पाई, लोक मिले सुर लोक मिले, विधी लोक मिले वैकुंठ हूँ जाई. वैकुंठात सुद्धा जायला मिळेल. सुंदर और मिले सब ही सुख, दुर्लभ संत समागम भाई. सगळ्यात दुर्लभ काय तर संतांचा संग. तो आपल्याला त्यांच्या स्मृतींच्या, त्यांच्या वचनांच्याद्वारे पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळू शकतो. म्हणून आपण त्यांच्या परम पावन स्मृतीला वंदन करूया. त्यांच्या उपदेशाचं जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या जीवनामध्ये त्यांची कृपा अनुभवायचा प्रयत्न करूया. अविरत दासनवमी महोत्सव यूट्यूब चॅनल, अविरत दासनवमी महोत्सव सद्गुरू सेवा समिती संभाजीनगर, महाराजांच्या कुटुंबातील सर्व सभासद, महाराजांचे शिष्य, महाराजांचे भक्त, महाराजांचे कीर्तनप्रेमी सभासद या सर्वांच्या वतीने महाराजांच्या परमपावन स्मृतीला वंदन करूया. क्षणभर नामस्मरण करूया. माझ्या मागे म्हणा, श्री दीनानाथाय नमः, श्री दीनानाथाय नमः, श्री दीनानाथाय नमः, श्री दीनानाथाय नमः. जय जय रघुवीर समर्थ.